आमचं त्याच्यावर बोलणं चालू आहे. तर एक स्कॉलरशिपची परीक्षा आहे. तर परीक्षा ती फेब्रुवारीमध्ये. परीक्षेसाठी तुम्हाला ना पूर्ण आम्ही चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू. ते स्कॉलरशिप एक्झाम तुम्ही क्रॅक केली की सगळा जो खर्च आहे, ती जी संस्था जी स्कॉलरशिप एक्झाम जिने ऑर्गनाईज केलेली आहे तीच तुमचा सगळा खर्च करेल. फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर खेळ आता सांगू, पण मी आता हे का सांगितलं कारण आता बरेच जण आपल्या क्लासमध्ये जॉईन झालेले दिसतात आहेत मला. तर ते मी सगळ्यांना, बाकीचे जे विद्यार्थी आहेत तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना पण सांगा. आणि आतापासून जे आहे तुम्ही रेग्युलर क्लासमध्ये राहा. असंच काही काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहतील. तर असं नको व्हायला की तुम्ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती मिस केली. असं नको व्हायला. एक सेकंड. अच्छा, मला सांगा आपण लास्ट क्लासमध्ये काय केलेलं होतं? मागच्या क्लासमधला आपला काय टॉपिक झालेला होता आठवतोय? बरं थांबा, आधी मी टेक्स्टबुक शेअर करते तुमच्या बरोबर. आज काहीतरी इंटरनेटचा गोंधळ आहे बरं का. बरं ठीक आहे, चला काय हरकत नाही, मी पुस्तक शेअर करते. तर आपण लास्ट क्लासमध्ये मुलांनो, म्हणजे ह्यापूर्वी जे आहे आपण इलास्टिसिटी वाला चॅप्टर, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स वाला चॅप्टर जो आहे तो स्टार्ट केलेला होता. हो, लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं की दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, राईट? स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये काय डिफरन्स आहे, त्यांचे जे वेगवेगळे जे टाईप होते ते आणि त्याचे मॉड्यूल आहे, राईट? तर 3 प्रकारचे मॉड्यूलस आपण बघितले. टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन, त्याचा जो मॉड्यूलस बनतोय. नंतर व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन, शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. तर तिघांना डिवाइड करून जे आपल्याला कॉन्स्टंट्स मिळतात तर ते डिवाइड करून मग आपण काय केलेले त्याचे मॉड्युलाई काढलेले होते. आणि एक क्वेश्चन आपण गणित एक सॉल्व्ह केलेलं होतं आणि मी तुम्हाला होमवर्क हा दिलेला की एक्सरसाइज मधले जे आहे ते तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. आपण यंग्स मॉड्युलस वरती बेस्ड एक क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला होता, राईट? तर आता आपण पुढच्या टॉपिक वरती बल्क मॉड्युलस. 3 मॉड्युलस कोणते होते हे बघा. हे तिन्ही पण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीच आहेत. म्हणजे हा तिघांना मिळून नाव काय दिले, कशाबद्दल माहिती सांगतात ते, तर ते इलास्टिक बद्दल माहिती सांगतात. तर जो लेंथशी रिलेटेड आहे तो कोणता मॉड्युलस होता? यंग्स मॉड्युलस. जो ह्याच्याशी रिलेटेड होता, कशाशी? व्हॉल्यूम. दाबलं आपण पूर्ण, जसं की बॉल घेतला, त्या बॉलला मी दाबलं, त्याची व्हॉल्यूम किती कमी होते त्याचं मेजरमेंट जो आहे तो घेणारा कुठला मॉड्युलस होता? बल्क मॉड्युलस होता. आणि तिसरा काय होता? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर यंग्स मॉड्युलसला आपण वाय ने डिनोट केलेलं, बल्क मॉड्युलसला आपण के ने डिनोट केलेलं, आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटीला आपण कशाने डिनोट केलेलं? त्याला काय सिम्बल दिलेलं की नाही आठवत नाहीये मला. टेक्स्ट बुक मध्ये एकदा चेक करा. अरे मला ना थांबा जरा मुलांनो, मी हे ओपन करते पण ओपनच होईना, काय माहिती का होत नाही ओपन. हा वर्किंग दाखवते, थांबा परत एकदा रिलोड करते, काहीतरी इश्यू आहे. चला सांगा मग, तुमच्या पुस्तकामध्ये काय सिम्बल दिले दाखव, सांगा मला पटकन. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी याच्यासाठी काय दिले सिम्बल तुमच्या बुकमध्ये? मला वाटते सिग्मा किंवा असं काहीतरी रो सारखं काहीतरी दिलं असेल. थांबा चेक करूयात आपण. अच्छा, तर जसं मी सांगितलेलं की हा चॅप्टर जो आहे तो खूप इझी पण आहे आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे. तर स्ट्रेस आणि स्ट्रेन वाला ऑलमोस्ट आपलं झालंय. आज आपण एक पुढचा जो टॉपिक बघणार आहे त्याच्यामध्ये ना, हा जो टॉपिक बघणार ना मुलांना आपण, तो टॉपिक तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये करणार आहे. त्याच्यामुळे आजचा क्लास जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला की मग तुम्ही तोच एक्सपेरिमेंट ज्यावेळी लॅबोरेटरीमध्ये कराल तर तुम्हाला खूप अजून मजा येईल की अरे आपण हे आज जे अभ्यासलेलं होतं ते खरं खरं तसं आपल्याला उत्तर मिळतंय का एक्सपेरिमेंट करताना.
तर ते बघण्यासाठी जे आहे तुम्हाला खूप मजा येईल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे मुलांनो, थांबा हे बुक ओपन होतंय. हे इंटरनेटचाच काहीतरी इश्यू दाखवते मला. थांबा, काय इश्यू दाखवतोय? हा, आपण काय करणार आहे माहिती, आपण एक स्टीलची वायर घेणार आहे मुलांना. यंग्स मॉड्युलस काय आहे आपला? चेंज इन लेंथ, म्हणजे आपली टेन्साईल स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेन यांचा रेशो आहे. मग आपण टेन्साईल स्ट्रेस मोजली, स्ट्रेन मोजली, त्याला आपण डिवाइड केलं की मग आपल्याला काय मिळू शकतो? आपल्याला काय मिळू शकतो? आपला यंग्स मॉड्युलस मिळू शकतो. तर स्वतः एक्सपेरिमेंट करून ते स्टीलवाल्या मटेरियलचा यंग्स मॉड्युलस कसा काढायचा त्याच्याबद्दल हा एक्सपेरिमेंट आहे. तर एक जर प्रॅक्टिकलची बुक असेल तुमच्याकडे आता कोणाकडे, एकदा चेक करा त्याच्यामध्ये आहे का बघा बरं. प्रॅक्टिकलची बुक असेल ना मुलांना, त्याच्यामध्ये इंडेक्स मध्ये बघा. इंडेक्स मध्ये बघा, त्याच्यामध्ये दिलं असेल एक्सपेरिमेंटचं नाव. हा बोल बेटा. हा अमृता बेटा, थांब अजून ना, स्क्रीन थांब ओपन होते, तर म्हणून मी अजून नाही शेअर केलेली आहे. कधी कधी असं टेक्नॉलॉजी जी आहे ती आपल्या पेशंटची परीक्षा घेत असते. बरं ठीक आहे, चला ती स्क्रीन शेअर होईल त्यावेळी मी करेलच. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की एक्सपेरिमेंटचं काय नाव दिसते का तुम्हाला? अरे तुमची जी जर्नल आपण ज्याला म्हणतो, फिजिक्सचं जर्नल बघा ना, त्या जर्नलमध्ये इंडेक्स मध्ये तुम्ही कोणते कोणते वर्षभर एक्सपेरिमेंट करणार आहे त्याची सगळ्यांची नावं आहेत. तर त्याच्यामध्ये असं दिसते फाइंडिंग यंग्स मॉड्युलस वगैरे काय? हो नाही, चेक करा बर प्रथमेश. अच्छा, कोणाकडे आता आहे जर्नल ऍट प्रेझेंट? आता घरामध्ये ते जर्नल प्रेझेंट आहे, तसं सगळ्यांकडेच पाहिजे, पण सध्या कोणाकडे आहे? हा बेटा, हा बघ ना मॅम त्या पुन्हा इंडेक्स रिपीट मध्ये. कराल का? इंडेक्स मध्ये, अरे मी म्हंटल आपल्या यंग्स मॉड्युलस फाइंड करायचं एक्सपेरिमेंटचं नाव दिसते का तुम्हाला तुमच्या जर्नल मध्ये? फिजिक्सची जी तुमची प्रयोगशाळेमध्ये वापरली जाणारी बुक असेल, हँडबुक म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये आहे का ते नाव? जरा चेक करा. हा चला बघा, हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आपण चालू केलेला होता चॅप्टर. परत स्क्रीन गेली. हे आज काहीतरी ना गुगलने पण काहीतरी अपडेट केले बहुतेक, कारण मीटिंग चालू करताना पण मला जे नेहमी दाखवतं तशी नव्हती दिसत ही इंटरफेस. मॅम तुम्ही एक्सपेरिमेंटचं नेम काय सांगितलं होतं? यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. हा, आता माझी स्क्रीन दिसत असेल बघा तुम्हाला. हा, एक मिनिट थांबा बेटा. हे बघा, हा म्हणत होते मी, हे हुक्स लॉ बघितलं आपण, हे बघितलं, हे बघा दिसते यंग्स मॉड्युलस. हे बघा, स्टीलचा यंग्स मॉड्युलस किती आहे? 21. 21 इंटू 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तो हाच यंग्स मॉड्युलस आपण एक्सपेरिमेंट करून आपण कॅल्क्युलेट करतो. ती एक्सपेरिमेंट तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये, म्हणजे ही एक्सपेरिमेंट तुम्हाला लॅब मध्ये करून बघायची आहे या वर्षी. यंग्स मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचंय. तर दिसलं बेटा नाव? जे स्क्रीनवर दिसते तेच यंग्स मॉड्युलस फाइंड आउट करायचं.
तर बघा मुलांना, आता हे जे हा वाला जो पोर्शन आहे खूप इझी आहे बघा. इट इज द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रिलेटेड टू चेंज इन लेंथ ऑफ एन ऑब्जेक्ट like metal, wire, rod, beam, etc. due to applied deforming force. मग आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आपली फोर्स अपॉन एरिया होती, मग mg अपॉन पायर स्क्वेअर होतं. आणि मग आपण यंग्स मॉड्युलसचं हे आपल्याला फॉर्म्युला त्या दिवशी मिळालेला होता, mgl अपॉन पायर स्क्वेअर एल, राईट. आणि इथे बघा, हे खूप महत्वाचं आहे. यंग्स मॉड्युलस काढून आपल्याला कळतं काय? यंग्स मॉड्युलस इंडिकेट्स द रेझिस्टन्स ऑफ एन इलास्टिक सॉलिड टू इलॉंगेशन और कॉम्प्रेशन. म्हणजे काय? नीट ऐका मुलांना, हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतोय. अच्छा, माझा जर आवाज ब्रेक होत असेल तर मला मधूनच थांबवा बरं का, आणि मला सांगा की मॅम आवाज ब्रेक होतो म्हणून. थोडा इंटरनेटचा इश्यू दाखवतो ना म्हणून. मुलांना, तुम्ही जे गाड्या वरतून फ्लायओव्हर वरून गाड्या पाठवण्यासाठीचे जे ब्रिज बनवलेले असतात, ते ब्रिजेस बघितलेत? बघितलेच असतील, तरी पण मला तुमच्याकडून उत्तर हवंय. आणि सगळ्यांनी अनम्यूट करून बोलायचंय बेटा, असं नाही की एक दोनच मुलं बोलतात आहेत आणि तुमचे कॅमेराज तर ऑफच आहेत, तर त्याच्यामुळे बोला तर कमीत कमी. बघितलेत ब्रिजेस? बघितलेत तुम्ही? राईट. येस हा, राईट. आता तुम्ही विचार करा, त्या ब्रिज वरून कितीतरी गाड्या एकत्र चाललेल्या आहेत ऍट अ टाइम, कितीतरी गाड्या जातात त्या ब्रिज वरून. मग त्या गाड्यांचं वजन कशावर पडणार? रोडवर. आणि त्या रोडच्या खाली जे काय आहेत आपले पिलर्स असतात ना, पिलर्स. तुम्ही कधी विचार केले त्या पिलर्सचा ना एक विशिष्ट आकार असतो, सगळीकडे सिमिलर तो वाला आकार असतो, आय शेपचा. बघितलाय तुम्ही आय शेपचा पिलरचा आकार? येस मॅम. सरळ सरळ खांब का नाहीये? सरळ सरळ खांब का नाहीये? आय शेपचाच आकार त्याला का दिलाय? तुम्हाला माहिती, तेच आज आपण इथे बघणार आहोत. तो हा जो यंग्स मॉड्युलस आहे, यंग्स मॉड्युलस आपल्याला माहिती असेल कुठल्या पण वस्तूचा, कुठल्या पण रॉडचा, कुठल्या पण मेटलचा, तर त्याने आपण अंदाजा लावू शकतो की ही वस्तू किती स्ट्रॉंग आहे किंवा ही वस्तू किती लवचिक आहे. तर ते आपल्याला ह्याच्यामुळे समजेल. म्हणून बघा, इथे पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, इंडिकेट्स द रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे आपण त्याला फोर्स लावलाय पण त्याच्यात काय बदल होत नाहीये, म्हणजे ती वस्तू काय स्ट्रॉंग आहे, है ना. एकतर तो रेझिस्टन्स सांगतो किती असेल, किंवा किंवा काय सांगतो तो, इलॉंगेशन और कम्प्रेशन, की वस्तू किती लवचिक आहे. आपण तिला जर खेचलं दोन्ही बाजूने तर ती किती लांब होईल, इलॉंगेशन. किंवा आपण दोन्ही बाजूने तिला दाबलं तर ती किती कॉम्प्रेस होईल. तर हे कोण सांगतो? यंग्स मॉड्युलसची किंमत सांगते. दिसते ना बघा मुलांना, ओरिजिनल किती होतं भागिले चेंज केल्यावर किती झालं, ह्या दोघांचा रेशो म्हणजेच आहे आपला यंग्स मॉड्युलस. ठीक आहे. तर आता यंग्स मॉड्युलस आपण एक गणित त्या दिवशी सॉल्व्ह केलं. इथे बघा सगळ्या यंग्स मॉड्युलस दिलेले आहेत. आता ह्याच्यावरून तर तुम्हाला अजून चांगलं लक्षात येईल. जसे की आता लेड, ग्लास, अल्युमिनियम, तर ह्या सगळ्यांचे जर तुम्ही यंग्स मॉड्युलस बघितले तर कमी आहेत, 1.5, 6, 7. पण जसं जसं तुम्ही खाली जाताय तसं तसं आपले हे काय आहेत, सगळे मेटल्स आहेत, हे सगळे धातू आहेत. आणि धातू तर तुम्हाला उलट माहितीच आहे की धातू जे आहेत ते तन्य असतात, म्हणजे आपण त्यांना खेचलं की ते लांबतात, वायरी बनवू शकतो आपण त्यांना, राईट. ठोकलं की आपण त्याला पत्रा बनवू शकतो. म्हणजे काय, जे असे काय खूप रिजिड नसतात, रिजिड म्हणजे त्याच्यावर काहीच परिणाम नाही पडणार आपण फोर्स लावल्यावर, असे जे आहेत ते धातू नसतात, राईट. धातूंमध्ये बदल दिसतो आपल्याला होताना. मग बघा, आता हा टेबल बघून सांगा यंग्स मॉड्युलस सगळ्यात जास्त कोणाचा आहे? कोण सांगेल? सगळ्यात जास्त यंग्स मॉड्युलस कोणाचं? दिसते ना टेबलमध्ये? टेबलमध्ये बघा ना हे व्हॅल्यूज मुलांनो, हे बघा कोणाचं आहे यंग्स मॉड्युलस, कोणत्या मेटलचं सगळ्यात जास्त यंग्स मॉड्युलस?
तुम्हाला माझा आवाज येतोय ना? स्टील येस, सिम्पल तर येणार दिसत नाही आहे. मॅम. काही दिलंय त्यांनी. स्क्रीन दिसत नव्हती मगाशी. अरे तिने कसं सांगितलं मग दिसत नव्हतं तर? स्क्रीन दिसतीये मगाशी मॅम. दिसत नव्हती. रिजॉईन करायला हा मग सांगा. येस, स्क्रीन दिसते बेटा. तुझं बघ, काही नेटवर्कचा तर इश्यू नाहीये ना? चला आता पुढे. आता आपण काय करूयात? हा, हे मी जेव्हा तुम्हाला जी ब्रिजचे एक्झाम्पल देत होती ना, समजा दुसरी स्क्रीन शेअर करते पुस्तक ओपन होईपर्यंत. व्हाईट बोर्ड दिसतोय आता माझा तुम्हाला? नाही मॅम. नाही मॅम. नो मॅम. नाही नाही मॅम. दिसत आहे व्हाईट. दिसत नाहीये मॅम. अच्छा ठीक आहे, थांबा. ओके ओके, थांबा काही सेकंड थांबा. झाला मॅम, ते शेअर कधी कधी झाला शेअर आता. व्हायला जरा वेळ झाला ना? ठीक आहे. बघा, आपले यंग्स मॉड्युलस काय आहे? टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपली ओरिजिनल लांबी किती होती आणि त्याच्या तुलनेमध्ये तिच्यामध्ये किती बदल झालाय. ह्या दोघांचा रेशो म्हणजेच आपला यंग्स मॉड्युलस आहे, राईट? यंग्स मॉड्युलस मुळे आता मुलांना काय कळेल बघा, कसं सांगते. इझी आहे, व्हेरी व्हेरी इझी. आपला फॉर्म्युला काय आहे यंग्स मॉड्युलसचा? फॉर्म्युला कोण सांगेल मला पुस्तकात बघून पटकन? सांगा पटकन, पुस्तकामध्ये बघूनच तर सांगायचंय. काय आहे यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला? y इज इक्वल टू काय? 10 नाही नाही, y इज इक्वल टू, वायच्या फॉर्म मध्ये जो फॉर्म्युला आहे तो y इज इक्वल टू mgl. काय होता तो? थांबा. हा. सांगा मला आता फॉर्म्युला. y इज इक्वल टू mg कॅपिटल L अपॉन खाली काय होतं? mgl अपॉन पाय आर स्क्वेअर एल. हा फॉर्म्युला आहे आपला. y इज इक्वल टू mgl अपॉन पाय आर स्क्वेअर एल. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मुलांनो, समजा आता एक मी वायर घेतली. नीट बघा मी काय करते. ही वायर जी आहे, समजा हिची जी आहे, एक आधीची जी लांबी एल आहे ती 1 मीटर आहे. किती घेतली आपण हिची लांबी? 1 मीटर. ठीक आहे. आणि आपण काय केलं, आता तिला वाली वजन जोडलं. वजन जोडल्यामुळे आता तिची जी नवीन लांबी आहे खाली, त्याला आपण एक्सटर्नल फोर्स लावल्यामुळे आता समजा वायरची जी आहे ती थोडीशी लांबी जी आहे एवढी वाढली. कितीने वाढली तर समजा 2 सेंटीमीटरने वाढली, राईट? मग आता ह्या वायरसाठी मुलांनो, वायरचं मास फिक्स आहे, जी पण फिक्स आहे आपला, वायरची रेडियस पण फिक्स आहे, सगळंच फिक्स आहे. तर इनडिरेक्टली आपला जो यंग्स मॉड्युलस आहे तो कशावर डिपेंडेंट आहे? एल अपॉन एल ह्या रेशोवरती डिपेंडेंट आहे. बरोबर आहे? म्हणजे
कशावरती डिपेंडेंट आहे? कॅपिटल एल Length. अपॉन स्मॉल एल. हा, आता सांगा मुलांनो की आपण फोर्स लावला आणि मग त्याच्यामुळे आपल्या लावलेल्या फोर्समुळे ती लेंथ जी आहे ती खूप प्रमाणामध्ये चेंज झाली, बदलली. मग असं मटेरियल जे आहे ते किती स्ट्रॉंग आहे? समजा तुम्हाला ब्रिज बनवायचं तर ते मटेरियल मग स्ट्रॉंग आहे की वीक आहे ब्रिज बनवण्यासाठी? सांगा मला. Strong. मी काय केलं, त्याला फोर्स लावला आणि त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये बदल झाला. तर इमॅजिन कर ना, तो एक ब्रिज घेतलाय, त्या ब्रिजच्या खाली पिलर आहे, वरतून खूप साऱ्या गाड्या, समजा खूप मोठे मोठे हेवी वाले ट्रक चाललेत सामान घेऊन, Weak होईल मॅम. त्याच्यामुळे ना तर आपला हा जो रेशो जेवढा चांगला स्टेबल, बघा हा आपला जो रेशो आहे यंग्स मॉड्युलसचा, जेवढा चांगला तो स्टेबल राहील हा वाला, तेवढंच तुमचा जो यंग्स मॉड्युलस मग किती असायला पाहिजे आपला? यंग्स मॉड्युलस जो आहे त्याची एक फिक्स्ड व्हॅल्यू असते. तर ती जर व्हॅल्यू असेल, म्हणजे बघा यंग्स मॉड्युलस जेवढा जास्त तेवढी वस्तू जास्त इलास्टिक. म्हणून बघा ना तो टेबल, ह्याचा अर्थ काय होतोय? वरतीची जी लेंथ आहे, समजा आता 1 मीटर म्हणजे किती होती? 100 सेंटीमीटर, आणि खाली बदल किती झालाय? 2 सेंटीमीटरचा. तर यंग्स मॉड्युलस किती आलाय ह्याचा? 50. कळते? आणि समजा आता मी दुसरी वायर घेतली, ह्याचा यंग्स मॉड्युलस 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आला, न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर आला, कारण आपण सेंटीमीटर मध्ये काढले ना, राईट? पण समजा आता ना एक दुसरी मी वायर घेतली, ती फक्त 0.5 नेच वाढली मुलांना. आता परत तिचा यंग्स मॉड्युलस काढा, म्हणजे तिच्यामध्ये काही जास्त बदल नाही झाला. कितीने चेंज झाली ती? इकडे घेते मी 100, नीट बघा, 100 अपॉन 0.5. मग आता ही किती होणार? 0.5 चा एक पॉइंट केल्यावरती वरती झालं 1000 आणि खाली झालं 5. आन्सर काय आलं? 1000 अपॉन 5. काय आलं आन्सर मग? 200. 200 आलं. तर बघा ही जी वायर आहे ती फक्त 0.5 नेच वाढलेली, फक्त 0.5 चा तिच्यामध्ये बदल झाला, म्हणजे बदल खूप कमी आहे. तर तुम्ही बघू शकता यंग्स मॉड्युलस जास्त आलाय, आणि बदल जास्त झाल्यावर यंग्स मॉड्युलस जो आहे त्याची व्हॅल्यू किती आले? कमी आले, 50च आलेली. सो आता तुमच्या पुस्तकामध्ये जो आता थोड्या वेळा आधी आपण टेबल बघितलेला होता, मग त्या टेबल प्रमाणे आता मला सांगा मुलांनो की कोणतं वाला मटेरियल खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे खूप जास्त रेझिस्टिव्हिटी असलेलं आहे, म्हणजे काय, तो त्याच्या अवस्थेमध्ये काय लवकर बदल नाही घडवून आणत आहे. तर मग कोणतं वालं मटेरियल आहे? टेबल मध्ये बघून जरा सांगा. Steel 21.0. नाव काय आहे त्या मटेरियलचं? Steel. स्टील. येस. तुम्ही कधी विचार केलाय मुलांनो, स्टील जे आहे खूप ठिकाणी का वापरलं जातं? स्टीलचे भांडे असतात मॅम. स्टीलचे भांडे, कंपनीमध्ये मोठ्या मोठ्या कंपनीचे जे पार्ट्स, मशीन्सचे पार्ट्स बनवण्यासाठी पण स्टील वापरतात. जेव्हा की तांब, अल्युमिनियम, सोने, चांदी असे वाले जे पदार्थ आहेत ते धातूच्या रूपात त्याच्यापेक्षा काय आहे ते जास्त म्हणजे धातूचे गुणधर्म असलेले पदार्थ आहेत. म्हणून पण आपण स्टील का बरं घेतलं? समजते तुम्हाला स्टील का बरं घेतलं? कारण ह्या सगळ्या लिस्ट मध्ये स्टील जे आहे ती सगळ्यात, त्याची व्हॅल्यू जी आहे ती सगळ्यात काय आहे? स्टील वाल्याची सगळ्यात जास्त आहे. यंग्स मॉड्युलस स्टीलचं सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला गॅरंटी आहे
की ही जी वस्तू आहे तिच्यावर कधी जर दाब वगैरे पण पडला तरी काय तिच्यामध्ये जास्त असा बदल नाही घडणार आहे. ती वस्तू जशीच्या तशी राहणार आहे. कळते? मग आता चला टेबल बघूयात आणि आपण आता दुसरं पण एखादं क्वेश्चन सॉल्व्ह करू. आज ना माझे पेशन्सची टेस्ट आहे मुलांना. टेक्स्ट बुकच ओपन होत नाहीये. मगाशी ओपन झालं, चुकून मी क्लोज दाबला तर परत ओपनच नाही होत आहे. काय माहिती का? बरं थांबा, रिलोड करते मी. चला, तोपर्यंत आपण काय करू शकतो? हे जे स्टेटमेंट आता तुमच्या पुस्तकामध्ये होतं ते तुम्हाला ऍज इट इज जसंच्या तसं पाठ करायचं. कोणतं वालं स्टेटमेंट? जे लास्ट क्लासमध्ये पण बघा आपण बघितलेलं होतं. वस्तूची जी इलास्टिसिटी आहे ती कशा कशावरती डिपेंडेंट असते आणि त्याच्यासाठी आपण जे मॉड्युलस करतोय ते किती इम्पॉर्टंट आहे ते. तो वाला पोर्शन थांबा मी टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला सांगते की मी कोणत्या बुक बद्दल बोलते एक्झॅक्टली. टेक्स्ट बुक शेअर करते. फायनली आय होप आता मी चुकून ह्याला बंद नाही करणार, कारण बंद केल्यावर आज लवकर उघडतच नाहीये. काय माहिती काय इश्यू झालाय. मॅम, असं काही टायमावर ओपन नाही झालं तर खूप राग येतो ना? नाही, आता ना मला अधूनमधून ह्याचं थोडस सवय झाली, कारण हे कधी कधी होतं सवय असं. झालीये. त्याला काही काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, त्यावेळी मग पेशन्सच ठेवू शकतो आपण. पण तुम्ही लोक माझ्याशी इकडचं तिकडचं त्यावेळी ना थोडस बोलू शकता. आपल्याला तो चान्स पण असतो एकमेकांशी इंटरॅक्ट करायचा. बेटा तुझं नाव सांग. ऋतिका. प्रतिका. अच्छा, मी ना मुलांनो नाही मॅम, आपलं ना ऋतिका. 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 अच्छा अच्छा, ऋतिका. आणि हे सगळ्यांच्या मुलांसाठी सांगते. मला एक गोष्ट तुम्हाला ना महत्वाची सांगायची आहे. ती म्हणजे ना आपले गेल्या वर्षीचे जे मुलं आहेत बघा, इथे प्रथमेश आहे, आणखी पण काही गेल्या वर्षीचे जे मुलं आहेत जे आता करंटली 10वी मध्ये आहेत, तर त्यांच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी खूप छान अभ्यास केलेला होता ना, तर आपण अशा विद्यार्थ्यांना ना, निवडक विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी जे आहे ते लॅपटॉप्स दिलेले होते. आणि तेच लॅपटॉप यूज करून प्रथमेश जो आहे तो आता बघा आपले हे ऑनलाईन क्लासेस अटेंड करतोय. आणि तुमच्यापैकी काही जणांकडे मग मोबाईलच असेल तर ते मोबाईलवर छोटं छोटं दिसत असेल, लॅपटॉपवर जरा मोठं दिसतं ना. तर ह्या वर्षी एकतर ते स्कॉलरशिप बद्दल तर मी सांगितलंच थोडंफार तुम्हाला. अभ्यास पण चांगला करा. तुमच्यापैकी जे चांगले मार्क्स आणतील ना, मी असं काय तुमच्यासाठी होऊ शकते का ह्याच्याबद्दल प्रेमा मॅमशी नक्की बोलेल. ठीक आहे. तर चला आता मी जे सांगत होती आपण हे बघा, दिसते तुम्हाला स्टीलचा यंग्स मॉड्युलस हो मॅम, सगळ्यात दिसतंय. जास्त ह्या मटेरियल्स पैकी. तर मग ऑब्विसली स्टील काय असेल, जास्त मजबूत असेल, राईट.
सेम वे, ह्याच्या बिलकुल उलट हे आवाज नाही येत. हा, आता आवाज येतोय मुलांनो? येस मॅम येतोय. ओके ग्रेट. चला, तर आता आपण पुढे जाऊयात. तर यंग्स मॉड्युलसचं काय इम्पॉर्टन्स आहे तुम्हाला समजलं असेल. तर हे ब्रिज वगैरे मुलांना फ्लायओव्हर वगैरे बांधतात ना, मग आता मला सांगा, ते जे सिमेंट आहे, सिमेंटने ते जी हे बनवतात, पिलर बनवतात, त्या पिलरचा जो आहे तो किती व्हायला पाहिजे यंग्स मॉड्युलस, म्हणजे जास्त असायला पाहिजे की कमी असायला पाहिजे, सांगा बरं. परत एकदा क्वेश्चन रिपीट करते. जे फ्लायओव्हर बांधतात, ब्रिज बांधतात गाड्यांना जाणून देण्यासाठी, त्या ब्रिजला पकडून ठेवण्यासाठी खाली पिलर लावलेले असतात. तर ते पिलर्सचा जो यंग्स मॉड्युलस आहे, पिलर्सची पण बघा लादी आहे ना, लांबी आहे त्याला, मग त्याला वरतून दाबलं की मग त्याचा जो यंग्स मॉड्युलस आहे तो जास्त पाहिजे की कमी पाहिजे, सांगा बरं मला. हे दोन क्वेश्चन एक्झाम्पल 6.1 आणि 6.2 होमवर्क साठी करा. चला, तर बल्क मॉड्युलस वरती आधारित आपण एखादं गणित सोडवूयात. हा, मला आन्सर नाही दिलं, आन्सर द्या मुलांनो. पिलर बनवण्यासाठी जो पण त्यांनी मटेरियल यूज केले त्याचं जे आहे यंग्स मॉड्युलस जास्त पाहिजे की कमी, बोला पटकन. जास्त पाहिजे मॅम. येस, एकाच मुलीला समजलंय का आज? अच्छा, प्रद्युमकडे पण एक लॅपटॉप गेलाय. हा प्रद्युम, तू पण लॅपटॉप वरूनच अटेंड करतोयस ना बेटा? येस मॅम. ठीक आहे. चला, तर आज आपण बल्क मॉड्युलस मॅम काय ही यूज स्कीम केव्हा होती, आम्हाला पण सांगितलं नाही. तुम्ही लेट कॉन्टॅक्ट मध्ये आला ना मुलांना, म्हणून ह्याच वर्षी आलाय, पण अजून पण आहे ना तुम्हाला चान्स. बर, पुढे चला आता बघा. किती मार्क्स पर्यंत होते मॅम ते? ह्यांचे सगळ्यांचे एकतर हे रेग्युलर मुलं होती 90 प्लस. आणि ह्यांचे सगळ्यांचे, हा किती प्रद्युम? 90 प्लस. हा, 90+ बोर्डामध्ये चांगले मार्क्स आणणारे असे टार्गेट्स ठेवलेले होते. बर, चला आता आपण हे बघूयात, बल्क मॉड्युलस वरती क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा इथे काय दिलेलं आहे. मेटल क्यूब ऑफ साइड 1 मीटर इज सब्जेक्टेड टू फोर्स. आता बघा, मेटल क्यूब म्हटले मुलांनो, क्यूब म्हणजे समजतो ना तुम्हाला, ठोकळा ज्याच्या सगळ्या बाजू समान असतात आणि त्याची प्रत्येक बाजू किती दिलेली, 1 मीटर. द फोर्स ऍक्ट्स नॉर्मली ऑन द होल सरफेस, सगळ्याच बाजूने त्याच्यावर फोर्स काम करतोय, आणि इट्स व्हॉल्यूम चेंजेस बाय 1.5 इंटू 10⁵ मीटर क्यूब. म्हणजे डेल्टा व्ही दिले, व्हॉल्यूम मध्ये किती चेंज झालाय तो दिलेला आहे आपल्याला. द बल्क मॉड्युलस ऑफ द मेटल इज 6.6 इंटू 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द चेंज इन प्रेशर.
प्रेशर मध्ये किती चेंज झाला ते काढा. तर आपला हा फॉर्म्युला आहे के व्ही डीपी बाय डीव्ही. चला तर आता ह्याला आपण सॉल्व्ह करूयात. आज माझा माहितीये जो लिहायचा पेन आहे तो पण चालत नाहीये. मला वाटतं लॅपटॉप मध्ये काहीतरी इश्यू झालाय त्याच्यामुळे ह्या वस्तू नीट चालत नाहीयेत. म्हणून मी माऊसने लिहिलं मगाशी, तर ते हँडरायटिंग काय एवढं चांगलं नाही दिसत आहे. बट ठीक आहे, चला काम तर चाललंय आपलं. आता माझा व्हाईट बोर्ड दिसतोय मुलांना? येस मॅम, दिसतोय. चला आता पटकन आपण ना, तुम्ही मला सांगा. आता मी स्क्रीन दुसऱ्या स्क्रीनवर आहे ना, तर तुम्ही मला आता सांगायचंय व्हॅल्यूज. हा हे बघा, गेल्या वेळी आपण हे सम सॉल्व्ह केलेलं यंग्स मॉड्युलसचं. आणि गेल्या वेळी तुम्ही मला सांगितलंच नव्हतं स्क्रीन नाही दिसत आहे म्हणून. तर असं काय करू नका, नाहीतर कळणार कसं. चला आता मुलांना मी आधी पण शिकवले, परत एकदा सांगते की आपली एक पद्धत असते. तर आधी आपण काय करणार, आपण लिहिणार आधी डेटा. डेटामध्ये काय काय लिहिणार, काय काय दिले ते. चला काय काय दिले सांगा मला. डेटामध्ये काय काय दिले सांगा. सांगा पटकन, वाचा ना क्वेश्चन. बघा, हा आपला जो क्यूब आहे, क्यूब म्हणजे कळतो ना, असा हवाला ठोकळा. त्याच्या सगळ्या साईड सेम असतात. आता इथे मला ड्रॉ करताना थोडा त्रास होतोय म्हणून ते विचित्र दिसतंय, पण ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. हे बघा, हा आपला असा क्यूब आहे, राईट. आणि ह्याच्या प्रत्येक ह्याची साईड किती आहे, 1 मीटर. आणि आपण काय केलेलं आहे, ह्याच्या सगळ्या बाजूंनी, ह्या क्यूबच्या सगळ्या बाजूने आपण काय केले, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला. सगळीकडूनच त्याला दाबतोय. म्हणजे जेवढ्या पण त्याच्या 6 बाजू असतात टोटल, त्या 6च्या 6 बाजूंनी त्याच्यावरती आपण दाबतोय त्याला. मग त्याला दाबल्यावरती मग काय झालंय, त्याच्या व्हॉल्यूम मध्ये चेंज झालाय. आणि तो व्हॉल्यूम कितीने चेंज झाले म्हणजे आपल्याला काय दिलेली आहे, एकतर दिलेला आहे डीव्ही, व्हॉल्यूम मध्ये झालेला चेंज दिलेला आहे, डीव्ही दिलेला आहे. तो डीव्ही बघा किती आहे, थांबा तुमच्या पुस्तकामध्येच एक्सप्लेन करते मुलांना. पुस्तकामध्ये पण फक्त त्याने आपलं जसं लिहितोय डेटा टू सॉल्व्ह, म्हणजे टू फाइंड वगैरे ते सगळं नाही दिले, पण सोडवण्याची मेथड तर ती सेमच आहे. कॉमनच मेथड आहे तसं. ह्याच्यात फॉर्म्युलामध्ये जस्ट सिम्पल व्हॅल्यूज ठेवायचे. तर बघा, मी क्यूब ड्रॉ करून सांगितलं तुम्हाला. आता बघा, इथे सरळ सरळ आपल्याला व्हॉल्यूम नव्हती दिली. व्हॉल्यूम म्हणजे काय, आकारमान. आणि क्यूबचं आकारमानाचा फॉर्म्युला काय असतो, एल क्यूब. म्हणजे जेवढी त्याची साईड आहे त्याचा क्यूब केला, त्याला 3 वेळा गुणलं. लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची, आठवते का 10वीला केलेलं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. तर मग आपल्याला ऑलरेडी त्याची ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे ते व्ही मिळाली. चेंज इन व्हॉल्यूम त्यांनी ऑलरेडी दिले बघा इथे, तर तो इथे लिहिला चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डीव्ही. बल्क मॉड्युलसची पण व्हॅल्यू दिलेली आहे, बल्क मॉड्युलस ऑफ द मेटल इज, तर के पण दिलाय आपल्याला. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला, चेंज इन प्रेशर. म्हणून आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे आपला, के इज इक्वल टू व्ही डीपी बाय डीव्ही. हे आपण गेल्या क्लासमध्ये बघितले. हे बघा, हे सूत्र काढलेलं होतं आपण. मॉड्युलस काय, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स म्हणजे व्हॅल्यूज ठेवायचे. तर के ची व्हॅल्यू ठेवली ही 6.6 वाली, डीव्ही ची व्हॅल्यू ठेवली ही 1.5 वाली. आणि बघा किती सोपं केलं. डिनॉमिनेटर वर तर सीधा सीधा इसका आन्सर 1 ही आहे डिनॉमिनेटर का. तो मग त्याला मल्टिप्लाय केलं, तुम्ही सॉल्व्ह केलं की झालं, हे आलं तुमचं आन्सर. म्हणजे व्हॉल्यूमचं त्याच्यामध्ये किती चेंज झालेला आहे, 9.9. म्हणजे आधी जेवढी व्हॉल्यूम होती मायनस नवीन व्हॉल्यूम, सॉरी, आधी किती प्रेशर होतं मायनस नवीन वाला प्रेशर, दोघांना सबट्रॅक्ट केलं की तुम्हाला चेंज इन प्रेशर मिळालं. आता अगेन मी तुम्हाला इथे विचारेल, हा वाला जर टेबल तुम्ही बघितला तर इथे सेम त्याच मटेरियलचे तुम्ही बघू शकता बल्क मॉड्युलस दिलेले आहेत. ह्याच्यावरून पण मला सांगा मुलांना, बल्क मॉड्युलस जास्त असेल की ती वस्तू स्ट्रॉंग असेल की कमजोर असेल, वीक असेल.
वीक असेल. हम्म? आता परत तो ब्रिज इमॅजिन करा. तुम्ही त्याचं आकारमान त्याला दाबलं की त्याचं आकारमान जे आहे ते कमी होतंय प्रेशर दिल्यामुळे. ब्रिज तो वाकतोय, मग तो वाकत असेल तर त्याचा जो बल्क मॉड्युलस आहे ह्याचा अर्थ काय आहे? तो सेम यंग्स मॉड्युलस सारखंच. बल्क मॉड्युलस जेवढा जास्त तेवढं तुमचं काय होणार आहे? ब्रिज काय बनेल? वीक. वीक बनेल की स्ट्रॉंग बनेल? केचा फॉर्म्युला बघा ना मुलांना इथे पुस्तकामध्ये, हे बघा ना, केचा जो आपला फॉर्म्युला आहे काय आहे तो? डीपी बाय डीव्ही. म्हणजे आपण त्याच्यावर जेवढं चेंज इन त्याचं प्रेशर करतोय त्याच्या तुलनेमध्ये त्याचं जे डिनॉमिनेटर म्हणजे त्याची जी व्हॉल्यूम चेंज होते, तर हा चेंज इन व्हॉल्यूम आपला जेवढा मिनिमम तेवढा तुमचा डिनॉमिनेटर कमी असेल, त्याच्यामुळे बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू वाढेल. जेवढा डिनॉमिनेटर छोटा तेवढं तुमचं चेंज कमी होतोय ना, ह्याचा अर्थ व्हॉल्यूम कमी, जेवढं व्हॉल्यूम मध्ये जो चेंज होतोय तो खूप कमी चेंज होतोय. याचा अर्थ तुमची के ची व्हॅल्यू जी आहे ती जास्त येईल, चांगली येईल. म्हणून बघा इथे काय दिलेलं आहे, बल्क मॉड्युलस मेशर्स द रेझिस्टन्स ऑफर्ड बाय गॅसेस, लिक्विड्स अँड सॉलिड्स while an attempt is made to change their volume. तो किती रेझिस्टन्स दाखवतो? इथे काय दाखवत होतं? काय मेजर करत होता? यंग्स मॉड्युलस काय मेजर करत होता? रेझिस्टन्स ऑफ इलास्टिक सॉलिड्स फॉर इलॉंगेशन और कॉम्प्रेशन. त्यांना खेचण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ते किती रेझिस्टन्स दाखवतात? रेझिस्टन्स करणे म्हणजे अडवणे, ते किती अडवतात ते कोण मेजर करतं? यंग्स मॉड्युलस. बल्क मॉड्युलस काय मेजर करतो? तो पण तेच मेजर करतोय, पण इथे आपण फक्त लांबीवरती त्याला इलॉंगेट नाही करत आहे किंवा कॉम्प्रेस नाही करत आहे. इथे सगळीकडून प्रेशर अप्लाय केल्यावरती काय त्याचा परिणाम होतोय ते मेजर करतोय हा बल्क मॉड्युलस. आणि हा जो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, हा हे वाला जे साईन आहे दिसते मुलांना, एन जो दिसतोय ऍक्च्युली ते एन नाहीये. त्याला काय म्हणतात माहितीये? कोण सांगेल? ह्याला काय म्हणतात? ह्या एनला हे जे सिम्बल आहे एक प्रकारचं, जसं ओम साठी होतं ना एक सिम्बल होतं तुम्हाला एक गेल्या वर्षी 9वी मध्ये, तसं ह्याला इटा म्हणतात. काय म्हणतात? इटा. तर आता इथे पण तुम्ही बघा, इथे पण आपण हे वाला क्वेश्चन एकदा गो थ्रू करूयात. इथे पण बघा दिलेले आहेत रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर ह्याच्यामध्ये आपण काय मोजतोय? इथे आपण स्लॅन्टिंग बघा, एक जे आहे त्याला त्याच्या लांबीला, म्हणजे वस्तू जी लांब वस्तू आहे तिला आपण खेचून बघितलं, दाबून बघितलं. म्हणजे वायर घ्या एक्झाम्पल, वायरला ताणून बघितलं, वायरला दाबून बघितलं, स्प्रिंग वगैरे समजा जर आपण घेतली तर तिचा किती येतोय? यंग्स मॉड्युलस येतोय तिचा. आता आपण वायर न घेता आपण काय घेतलं? एक स्टीलचा ठोकळा घेतला आणि त्या ठोकळ्याला सगळ्या बाजूने एकसाथ दाबतोय. मग त्याच्यामध्ये काय होतंय तुम्ही इमॅजिन करू शकता? एक असा ठोकळा आहे आणि इकडून असे दोन आले आणि इकडून पण असे दोन आले आणि खालून वरून पण दोन आले, त्याला दाबतात. मशीन्सने करतात बघा, टीव्ही मध्ये तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे बघितलं असेल तर सगळीकडून त्याला दाबतात. त्यावेळी कोणता मॉड्युलस आपण मेजर करतोय? बल्क मॉड्युलस. आणि इथे काय केलंय ना, आपला इरेजर नॉर्मल घ्या, इरेजरला खालून पकडलंय आणि वरची जी सपाट बाजू त्याच्यावरती आपण असा टँजेन्शियल फोर्स लावतोय. मग ती खालच्या त्याच्या पकडलेल्या बाजूच्या तुलनेत वरची बाजू किती शिफ्ट होते, जी की शिफ्ट नाही व्हायला पाहिजे जर वस्तू आपल्याला मजबूत हवी असेल तर, है ना. मग त्याने जो आपण कॅल्क्युलेट करतोय तो आहे हा आपला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर अगेन इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतंय सगळीकडे इथे लास्टला स्टील आहे आणि स्टीलचा सगळीकडे हे सगळ्याच तुलनेमध्ये इथे बघा, याचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इथे स्टीलचा 8.3 आहे. बल्क मॉड्युलस स्टीलचा किती होता? 16 होता. आणि इथे कोट किती होता? यंग्स मॉड्युलस स्टीलचा किती होता? 21. आता एक गोष्ट बघा मुलांना, गोल्डचा यंग्स मॉड्युलस स्टीलच्या तुलनेत खूप पैकी वायर बनवून त्याची नक्षी केली जाते, ज्वेलरी वगैरे बनवली जाते. ठीक आहे, कारण ते गोल्ड चांगलं इलास्टिक आहे यंग्स मॉड्युलस कमी असल्यामुळे. पण इथे बघा,
गोल्डचा बल्क मॉड्युलस खूप जास्त चांगला आहे स्टील पेक्षा पण. म्हणजे गोल्डचं तुम्ही जे बिस्किट घेतलं आणि त्या बिस्किटला दाबून छोटं करण्याचा प्रयत्न केला ते काय होणार नाही, कारण त्याचं काय चांगलं आहे, बल्क मॉड्युलस चांगलं. कळतंय तुम्हाला वेगवेगळ्या मॉड्युलसची काय आपल्याला समज मिळते, का गरज आहे ते जरुरी आहे. याचा अर्थ जर तुम्हाला चांगली छानपैकी वायर बनवायच्या असतील तर ती वस्तू वापरा जिचा यंग्स मॉड्युलस कमी आहे. कळतंय? एखाद्या वस्तूवर तुम्हाला वजन ठेवायचं असेल तेव्हा पण काय बघावं लागेल आपल्याला, यंग्स मॉड्युलस पण जास्त पाहिजे त्या वस्तूचा, बल्क मॉड्युलस पण चांगला पाहिजे, तरच ह्याचा अर्थ ती वस्तू स्ट्रॉंग आहे, टिकाऊ आहे. राईट? आणि आता इथे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बघितलं तर गोल्डचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जो आहे तो अगेन कमी आहे आणि स्टीलचा जो आहे तो जास्त आहे. तर हा टेबल बघितल्यावर तुम्हाला आयडिया येईल की अरे हो, हे 3 जे मॉड्युलस आहेत ते किती जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता हे पण बघा, सिंपल वाला एक क्वेश्चन, हा कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, ते किती अँगलने झाले ते सगळं दिलंय बघा, त्याच्यावर किती फोर्स लावलाय तुम्ही, त्याची जी लेंथ आहे ती 40 सेंटीमीटर होती, लेंथ ऑफ साइड ऑफ क्यूब 40 सेंटीमीटर, सेंटीमीटर मध्ये दिले म्हणून त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं. आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द टॉप सरफेस, वरची सरफेस आधी जिथे होती ती 0.5 सेंटीमीटर शिफ्ट झाली म्हणून अगेन ती सेंटीमीटरचं मीटर मध्ये केलंय. आणि मग हा एरिया आपण काढलेला आहे, एरिया एल स्क्वेअर ना, लेंथ इंटू लेंथ, कारण ती क्यूब आहे. आणि मग आपल्या फॉर्म्युलामध्ये एफ अपॉन ए थिटा मध्ये सरळ सरळ काय केलेल्या आहेत, किमती ठेवलेल्या आहेत, थिटा डेल्टा एल बाय एल, म्हणजे ओरिजिनल लेंथच्या तुलनेत किती लेंथने शिफ्ट झाले म्हणून 0.005 अपॉन हे थिटा मिळाला आपल्याला. ही जी थिटाची व्हॅल्यू जी ती फॉर्म्युला मध्ये ठेवून हे इटा काढले. इटा म्हणजे हा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कॅल्क्युलेट केलाय. ठीक आहे. आता हा पॉइझन्स रेशिओ वाला जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघूया. आणि हा हे म्हणत होती मी, स्ट्रेस स्ट्रेन कर्व हे तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये शिकणार आहात मुलांनो. तर नेक्स्ट क्लासमध्ये, आता नीट ऐका, नेक्स्ट क्लासमध्ये मला हवंय की तुम्ही मुलांनो स्वतः बरोबर प्रॅक्टिकलचं पुस्तक घेऊन बसा. कळते मी काय म्हणते? प्रॅक्टिकलचं पुस्तक घेऊन बसा आणि आजचा होमवर्क काय आहे की 6.1 पासून 6.4 पर्यंतची जी सगळी सॉल्ट एक्झाम्पल्स आहेत जे आज आपण डिस्कस केले ती बघून हवं तर, किंवा न बघता जसं तुम्हाला जमेल फोटो टाका. ठीक आहे. कदाचित उद्या आपला क्लास नाही, डायरेक्ट परवा दिवशी आहे, त्याच्यामुळे होमवर्क करायला पण तुम्हाला एक दिवस बघा एक्स्ट्रा मिळतोय. सो प्लीज तुम्ही ती गणित सॉल्व्ह करून 6.4 ची टाका. आणि मॅन्युअल प्रॅक्टिकलचं प्रयोग वही कोणाकोणाकडे आहे मुलांनो? सगळ्यांकडेच असेल बाय द टाइम, आता जो वेळ चालू आहे, पण तरी पण मी विचारते कोणाकोणाकडे आहे. एक तर ते असेल जर्नल आपलं ब्लँक, ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट बघून बघून लिहिता, आणि एक हँडबुक असेल ज्याच्यामधून तुम्ही एक्सपेरिमेंट बघून लिहिता. हा आहेत ना, व्हेरी गुड. तर परवा दिवशीच्या क्लासला तुम्ही सगळ्यांनी ते बरोबर घेऊन बसायचंय. ठीक आहे. थोड्या वेळासाठी मी कॅमेरा ऑन करायला सांगितलं, ते पुस्तक फक्त मला कॅमेरामध्ये दाखवा, सो दॅट मला कल्पना येईल की तुम्ही काय वापरताय. ठीक आहे. चला, तर आजचा क्लास आपण इथे थांबूयात आणि आजचे थोडासा जो इश्यू झालाय ना मी तो फिक्स करते. ठीक आहे. नेक्स्ट क्लासमध्ये असं नाही होणार. चला, बाय मुलांनो, गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट. अरे सगळ्या